Good morning student. Today I teach you your math first chapter basic concepts in geometry. Basic concepts in geometry. Okay, do you know what is mean by geometry? तुम्हाला सगळ्यांना geometry म्हणजे काय माहिती आहे का? Geometry means भूमिती. Okay, in geometry we study about geometrical shapes or geometrical figures. Geometry मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? Geometrical shapes चा किंवा जॉमेट्रिकल फिगरचा म्हणजे आकृत्यांचा जॉमेट्री मध्ये आपण अभ्यास करतो. मग त्यामधले जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचा आपण काय करायचंय आज स्टडी करायचं. ओके, वी स्टडी अबाउट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रिकल फिगर्स. ओके, look at the blackboard. Okay, I draw here some dots. I'll draw here some dots. Now I join these dots by a lines. I join these dots by a lines. Okay, and I make here one rangoli. I make here rangoli. मी इथं रांगोळी छोटीशी रांगोळी काढली. कशाचा वापर करून? डॉट्सचा वापर करून. First I draw some dots here. First I draw some dots here and then I join these dots. I join these dots by lines, and I make here one beautiful rangoli. Okay, I can join these lines also. Okay, this is a another shape. Okay, म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची झाली. मगाशी मी काढलेली रांगोळी वेगळी डिझाईन होती. आता ही असं मी सगळे जर डॉट्स जॉईन केले तर ती एक वेगळ्या प्रकारची डिझाईन तयार झाली. ओके, म्हणजे मी तर काय केलं, आधी रांगोळी काढायसाठी आधी मला काय करावं लागलं, डॉट्स द्यावे लागले. त्यानंतर ते डॉट्स काय केले, मी जॉईन केले. आलं लक्षात? मग ही डॉट्स काढण्यासाठी किंवा ही रांगोळी काढण्यासाठी मला कसं सरफेस लागतो. आता तुम्ही सुद्धा घरी रांगोळी बघत असशील किंवा काढत असशील रांगोळी. ओके, किंवा तुमची मम्मी काढत असेल रांगोळी. तर रांगोळी काढायसाठी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव प्लेन सरफेस. वी हॅव प्लेन सरफेस रांगोळी काढायसाठी किंवा ते डॉट्स द्यायसाठी. ओके, वी ड्रॉ रंगोली बाय युझिंग डॉट्स. आधी आपण काय करतो, डॉट्स देतो आणि मग रंगोली काढतो. तर ते काढायसाठी आपल्याला एक प्लेन सरफेसची गरज असते. होय की नाही? प्लेन सरफेस हवा असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर ती रांगोळी आपण काय करतो, वेगवेगळी लाईन्स वगैरे ड्रॉ करून ती आपण कम्प्लीट करतो. ठीक आहे, नाउ लेट्स लर्न अबाउट डॉट्स. ओके, म्हणजे रांगोळी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय डॉट्स लागले. मग ते डॉट्स म्हणजे काय ते आपण आधी लर्न करूया. ओके, लेट्स लर्न अबाउट डॉट्स मीन्स पॉइंट. Okay, points means a tiny dot. A tiny dot means point. बघा, एखादा छोटा आपण जो टिपका काढतो. Okay, I draw here one dot. Tiny dot. Tiny means small. This tiny dot is called a point. This tiny dot is called a point. Okay, this is a point. एखाद्या छोट्या डॉटला किंवा टिपक्याला आपण काय म्हणतो, पॉइंट म्हणतो. ठीक आहे, आणि दिस टायनी डॉट वी कॅन ड्रॉ बाय अ पेन्सिल, शार्प पेन्सिल और पेन. ओके, दिस टायनी डॉट और पॉइंट वी कॅन ड्रॉ बाय अ शार्प पेन्सिल और पेन. आय ड्रॉ हियर दिस डॉट बाय युझिंग चॉक. ओके, चॉकचा यूज करून मी तो हा डॉट ड्रॉ करू शकले किंवा हा पॉइंट ड्रॉ करू शकला. तुम्ही जेव्हा नोटबुक मध्ये हा पॉइंट ड्रॉ करणार तेव्हा कशाच्या मदतीने करणार, पेन किंवा पेन्सिल. ओके, डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन पॉइंट? पॉइंट मीन अ टायनी डॉट. This is a tiny dot and this tiny dot is called a point. We can give a name to this point. We can give a name to this point. Okay, for example, A.
फॉर एक्झाम्पल ए. आपण या पॉइंटला काय ए हे नेम सुद्धा देऊ शकतो किंवा कुठलेही. वी कॅन यूज अल्फाबेट्स, वी कॅन यूज कॅपिटल अल्फाबेट्स टू गिव्ह अ नेम टू अ पॉइंट. ओके, पॉइंट्सला नाव द्यायसाठी आपण कुठले लेटर्स जनरली यूज करू शकतोय? अल्फाबेट्स. कसले? कॅपिटल अल्फाबेट्स, नॉट स्मॉल अल्फाबेट्स. ओके, फॉर एक्झाम्पल आय ड्रॉ हिअर अनदर डॉट्स और पॉइंट्स. Okay, I draw here 3 points. This is a point P. This is a point P. This is a point Q. This is a point R. Okay. Do you understand what is meant by point? This is our basic concept in a geometry. Okay. Point is सुरुवात आहे. फॉर एक्झाम्पल ही सुरुवात आहे. कुठलीही फिगर ड्रॉ करताना आपण कशापासून सुरुवात करतो? एखाद्या पॉइंट पासून ती स्टार्ट करतो ड्रॉ करायला. ओके, म्हणून दिस इज अ बेसिक ऑफ जॉमेट्री. आवर फर्स्ट पॉइंट इन अ बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री इज अ पॉइंट. ओके, आपला पहिला टॉपिक किंवा पहिला काय म्हणतो भाग जॉमेट्री मधला बेसिक कन्सेप्ट मधला काय आहे? पॉइंट्स. ओके, पॉइंट मीन टायनी डॉट अँड वी कॅन नेम दिस पॉइंट ऑल्सो. ओके, वी कॅन नेम दिस पॉइंट. ह्या पॉइंटला आपण नेम देऊ शकतो. ठीक आहे. Our second point is line, segment and lines. Okay, our second point is line, segment and lines. Now what is mean by line? I draw here 2 points. Okay, I draw here 2 points. Now I join these 2 points by a line. I join these 2 points by a line. Okay, I can extend this line on both side. ह्या दोन्ही साइडला. ओके, मी ह्या 2 पॉइंट्सला नाव देते काहीतरी. फर्स्ट दिस पॉइंट इज ए पॉइंट. ओके, अँड दिस इज अ बी पॉइंट. ओके, दिस इज ए पॉइंट अँड दिस इज अ बी पॉइंट. वी कॅन एक्सटेंड दिस लाइन ऑन बोथ साइड फ्रॉम ए अँड फ्रॉम बी. ओके, आपण ह्या लाईनला एक्सटेंड करू शकतो का? किंवा म्हणजेच काय वाढवू शकतो का? दोन्ही साईडला, ह्या एच्या साईडला आणि बीच्या साईडला आपण ही लाईन अजून ड्रॉ करू शकतो का? तर करू शकतो. कुठेपर्यंत करू शकतो? तर मी ही लाईन ब्लॅकबोर्डच्या एंड पर्यंत ड्रॉ करू शकतो. ओके, मी ही लाईन कुठेपर्यंत ड्रॉ करू शकता? ब्लॅकबोर्डच्या एंड पर्यंत. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये जेवढं तुमच्या नोटबुकचं पेज आहे तेवढी तुम्ही ती लाईन एक्सटेंड करू शकता. ओके, जर हा ब्लॅकबोर्ड अजून मोठा असता तर मी ती लाईन अजून एक्सटेंड करू शकले असते. ठीक आहे, म्हणजे आपण लाईन किती पण मोठी लाईन आपण ड्रॉ करू शकतो. ओके, आय ड्रॉ वन्स अगेन. Okay, I draw once again. This line we can extend on both sides up to infinite. म्हणजे किती पण लांब अनंतपर्यंत ही आपण लाईन ड्रॉ करू शकतो दोन्ही साईडला. ओके, मग आपण हे कसं दाखवायचं? आपण ही लाईन दोन्ही साईडला किती पण अंतरापर्यंत आपण ड्रॉ करू शकतो हे आपण सांगायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर कसं दाखवायचं? तर ही लाईन, ह्या लाईनच्या दोन्ही बाजूला काय करायचं? ह्या दोन्ही लाईनच्या बाजूला एरो हेड्स दाखवायचे. वी ड्रॉ हिअर एरो हेड्स ऑन बोथ साइड. म्हणजे हे एरो हेड काय सांगतात? आय ड्रॉ हिअर 2 एरो हेड्स ऑन बोथ साइड. दिस एरो हेड मीन्स वी कॅन एक्सटेंड दिस लाईन ऑन फर्दर साइड. ओके, और फॉरएवर. we can extend this line on both sides. ओके, म्हणजे ही लाईन आपण दोन्ही साईडला किती पण इन्फायनाइट पर्यंत आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड अ लाईन. ह्याला काय म्हणतात? लाईन म्हणतात. ह्याला काय म्हणतो आपण? लाईन. ही काय आहे? लाईन. लाईन आपण अनंतापर्यंत किंवा इन्फायनाइट पर्यंत आपण
काय करू शकतो, ड्रॉ. किती पण अंतरापर्यंत आपण ड्रॉ करू शकतो. दिस इज कॉल्ड अ लाईन अँड वी कॅन राईट द नेम लाईक दिस. आपण ह्या लाईनला एल असंही नाव देऊ शकतो किंवा लाईन ए बी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा लाईन एल असं सुद्धा ह्या लाईनला आपण नाव देऊ शकतो. आलं लक्षात. आता लाईन म्हणजे काय तुम्हाला समजलं. ओके, लाईन आपण कशी ड्रॉ केली, हे एरोहेड्स का दिलेत, एरोहेड का दिलेत आपण, त्याचा एरोहेडचं मिनिंग काय आहे, तर आपण ही लाईन दोन्ही बाजूला किती पण अंतरापर्यंत आपण ती पुढे नेऊ शकतो किंवा एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, म्हणून हे आपण एरोहेड दिलं. आता आपला लाईन सेगमेंट म्हणजे काय ते बघूया. लाईन, दिस इज अ लाईन. लाईन म्हणजे काय तुम्हाला समजलं. ठीक आहे, आणि लाईन सेगमेंट म्हणजे काय ते बघूया आता आपण. बघा, मी पुन्हा एकदा I draw here 2 points and I join these points. Okay, I name these points A and B. Okay, आता ही जी मी 2 पॉइंट्स जॉईन केलं. ओके, इथपर्यंतच हे जॉईन केलं. ओके, ह्याच्या पुढे आपण ही ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, ह्याच्या पुढे आपण ही लाईन ड्रॉ करू शकतो. ज्यावेळी लाईन आपण इथं वाढवतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं, ही एक लाईन आहे असं म्हणतो आपण. आणि ज्यावेळी त्यातला एक आपण छोटासा भाग घेतो. आता ह्या लाईन मधला मी हा काय केलेला, हा थोडासा छोटासा पॉइंट मी दाखवलाय, हा छोटासा भाग घेतलाय, त्याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. त्या लाईनचा तो लाईन सेगमेंट आहे. म्हणजे ह्या पूर्ण लाईन मधला तो एक भाग आहे. ओके, ह्या पूर्ण लाईन मधला, ही जी लाईन एल आहे ह्याला आपण डीएल सुद्धा म्हणू शकतो. ही जी लाईन एल आहे ह्या लाईन मधला हा काय आहे, हा एक छोटासा भाग आहे म्हणजे सेगमेंट आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, सेगमेंट A B. Okay, we can call it segment AB. Okay, and we can draw like this. This is a segment AB. Okay, this is a line L and this is a segment AB. आलं लक्षात. आता लाईन मधला आणि लाईन सेगमेंट मधला फरक कळला का. लाईन म्हणजे काय, ती आपण दोन्ही साईडला किती पण अंतरापर्यंत वाढवू शकतो. ती झाली लाईन. आणि त्या लाईन मधला एखादा छोटासा पार्ट आपण जर बाजूला काढला, त्या लाईन मधला एखादा छोटासा पार्ट त्यातला बाजूला काढलं तर त्याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. ओके, फ्रॉम ए टू पॉइंट बी. ओके, फ्रॉम ए टू पॉइंट बी, दिस इज अ लाईन सेगमेंट. वी कॅन मेजर दिस लाईन सेगमेंट. हे लाईन सेगमेंट आपण मोजू शकतो. पण हे एरो हेड आहेत म्हणल्यावर कुठपर्यंत पण ही लाईन वाढू शकते. मग ते आपण मोजू शकतो का, नाही. कुठं कितीपर्यंत अंतरावर पण ही एक्सटेंड करता येते. पण तेच लाईन सेगमेंट ए बी मेजर करा म्हटलं आपण मोजू शकतो. ह्या पॉइंट ए पासून ह्या पॉइंट बी पर्यंत आपण तो सेगमेंट मोजू शकतो. आणि त्यालाच आपण काय नाव दिलंय, सेगमेंट ए बी और सेग ए बी. ओके, इन शॉर्ट सेग ए बी और सेगमेंट ए बी और सेगमेंट ए बी. आलं लक्षात. त्याला काय म्हणायचं, सेग ए बी और सेगमेंट ए बी. ठीक आहे. आता हे जे ए अँड बी, ओके, दीज आर 2 पॉइंट्स. इथं आपण ह्याला काय म्हणलं, एरो हेड्स म्हणलं. आपण ही जी लाईन ड्रॉ केल्या, त्या लाईन ड्रॉ केलेल्या लाईनला आपण ज्यावेळी ती पुढे एक्सटेंड करू शकतो असं आपल्याला सांगायचंय. ते सांगायसाठी आपण काय केलं, इथं एरो हेड्स दाखवले. ओके, म्हणजे ती लाईन झाली. हे दाखवायसाठी आपण काय केलं, तिथं एरो हेड्स ड्रॉ केले. तसं इथं आता हे हा सेगमेंट आहे, हा लाईनचा एक छोटासा पार्ट आहे. हे सांगण्यासाठी आपल्याला इथं काय केलं, 2 पॉइंट दिले, एंड पॉइंट आहेत. ओके, हे 2 एंड पॉइंट आहेत. ह्याला काय म्हणायचं, एंड पॉइंट. ए अँड बी आर एंड पॉइंट. ओके, दीज आर 2 एंड पॉइंट्स. ओके, आलं लक्षात. आणि आपण ह्याला आता तुमच्या लक्षात आलं, दिस इज अ पॉइंट. आपण 3 बेसिक कन्सेप्ट आज शिकलो. ओके, जॉमेट्री मधले 3 बेसिक कन्सेप्ट आधी आज आपण शिकलो. कुठले कुठले, पॉइंट. ओके, वी कॅन नेम दिस पॉइंट. वी कॅन नेम दिस पॉइंट्स. ए, मी ह्या पॉइंटला काय नाव दिले, ए. आपण त्या पॉइंटला नेम सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर दुसरा पॉइंट काय शिकलो आपण, लाईन.
ओके. दुसरा पॉइंट काय शिकलो? लाईन. ओके. लाईन मीन्स दिस इज अ लाईन अँड वी कॅन लाईन ए बी सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा लाईन एल सुद्धा म्हणू शकतो. लाईन ए बी असं जरी म्हटलं तरी चालतंय किंवा लाईन एल असं जरी म्हटलं तरी चालतंय. याला आपण एल असं सुद्धा नाव देऊ शकतो. त्यानंतर थर्ड पॉइंट इज सेगमेंट. लाईन सेगमेंट. ओके. सेग ए बी और सेगमेंट ए बी त्याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट. ओके. अँड ह्याला सुद्धा आपण लाईन सेगमेंटला सुद्धा आपण नाव देऊ शकतो. काय? सेग ए बी. आणि हे जे पॉइंट्स आहेत त्यांना काय म्हणायचं? एंड पॉइंट्स ऑफ दिस लाईन. These points are end point of this line. Okay. Do you understand? तुम्हाला समजलं असेल. पहिले काय? पॉइंट, लाईन अँड लाईन सेगमेंट. ठीक आहे. तुम्हाला हे 3 पॉइंट समजले असेल. यानंतर पुढचा जो पार्ट आहे, ओके, यानंतर पुढचा रेज हा जो पॉइंट आहे ह्या टॉपिक मधला तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. गुड बाय.